नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कवडे सर, बंकट स्वयं महाविद्यालय बीड. आपण पाहत आहोत पेपर सेकंड, फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग. विद्यार्थी मित्रांनो, आपण काल या विषयामध्ये फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग किंवा लेखाकर्माची मूलतत्वे आपण त्याला म्हणतो, किंवा लेखांकनाची मूलतत्वे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा हा आपला पेपर सेकंड आहे. आपण फर्स्ट आणि थर्ड पेपर याच्यामध्ये 2 प्रकरणं आतापर्यंत पूर्ण केलेली आहेत. कालपासून आपण या ठिकाणी पेपर सेकंडवरती आहोत आणि पेपर सेकंडच्या मुखपृष्ठावरती आपण काल एक व्हिडिओ घेतला होता, किंवा त्याची या विषयाची तोंड ओळख होण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्ही नवीन असल्यामुळं या ठिकाणी कधीही न ऐकलेल्या बाबी या ठिकाणी विषयाच्या नावासे या ठिकाणी आपल्याला कळणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, या बाबी आपण काल घेतल्या होत्या. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक महत्त्वाचा भाग असा आहे, तो म्हणजे आपला पेपर सेकंड हा एका विशिष्ट मुद्द्यावरती काल आणून आपण व्हिडिओ ठेवला होता. तो म्हणजे व्यवहार किंवा ट्रान्झॅक्शन. कुठं बोलत होतो आपण? व्यवहार किंवा ट्रान्झॅक्शन. विद्यार्थी मित्रांनो, 2 पक्षामध्ये, याचा अर्थ 2 व्यक्तीमध्ये, एक व्यक्ती आणि संस्थामध्ये, किंवा संस्था आणि संस्थामध्ये, किंवा अनेक व्यक्ती आणि अनेक संस्थांमध्ये जे देवाणघेवाणीचे किंवा व्यवहार होतात आणि देणेघेण्याचे व्यवहार होतात, आणि ह्या देवाणघेवाणीमध्ये ज्या वस्तूला पैशाचं किंवा या ठिकाणी मूल्य असलेली वस्तू असेल, सेवा किंवा सर्व्हिस असेल, अशा प्रकारच्या सर्व गोष्टी ह्या कशामध्ये येतात? देवाणघेवाणीमध्ये येतात किंवा व्यवहारामध्ये येतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मुख्य भाग असा आहे, ती म्हणजे देवाणघेवाण कशाची काय, किंवा व्यवहार कशाला म्हणायचं. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वप्रथम व्यवहार किंवा ट्रान्झॅक्शन समजून घेऊ. ट्रान्झॅक्शन किंवा व्यवहार, आणि तोही आर्थिक व्यवहार ज्याला म्हणायचं, त्याला काय म्हणू शकतो आपण? आर्थिक व्यवहार. तर हा जो आर्थिक व्यवहार आहे, ह्या आर्थिक व्यवहार म्हणजे ज्या गोष्टीला पैशाचं मोल आहे किंवा मूल्य आहे, अशा गोष्टी कोणत्या आहेत की जेणेकरून त्या देवाणघेवाणीमध्ये येतात. एक आहे प्रत्यक्ष पैसा. विद्यार्थी मित्रांनो, एक भाग काय आहे? प्रत्यक्ष पैसा किंवा रोख. त्याला आपण काय म्हणतो? कॅश. त्याला काय म्हणतो आपण? कॅश. विद्यार्थी मित्रांनो, ही कॅश किंवा रोख आहे. तर ही कॅश किंवा रोख ही देवाणघेवाणीमध्ये आहे, म्हणून त्याला आपण देण्याघेण्यामध्ये जर ती वापरली तर आपण त्याला ट्रान्झॅक्शन किंवा त्याला व्यवहार म्हणू. दुसरी बाब काय आहे? मूल्य असलेली वस्तू. त्याला दुसरी वस्तू काय आहे? दुसरी बाब आहे मूल्य असलेली वस्तू. वस्तू म्हणजे गुड्स. वस्तू म्हणजे काय? गुड्स. विद्यार्थी मित्रांनो, मूल्य असलेली वस्तू याचा अर्थ ज्या वस्तूला पैशामध्ये मोजलं जातं ती वस्तू किंवा मोल असलेली वस्तू. माझ्याजवळ हा पेन आहे, हा 5 रुपयाचा पेन आहे किंवा 10 रुपयाचा पेन आहे. मग हा जर पेन 10 रुपयाचा आहे तर ह्याचं मूल्य किती आहे? 10 रुपये आहे. म्हणून ही वस्तू दुकानदार विद्यार्थ्याला देतो, विद्यार्थी त्याच्या बदल्यात 10 रुपये देतात, किंवा मी दुकानदाराला 10 रुपये दिले, त्या बदल्यात मी पेन घेतला. ही झाली देवाणघेवाण. विद्यार्थी मित्रांनो, ही जी देवाणघेवाण आहे किंवा व्यवहार आहे, या व्यवहारालाच आपण या ठिकाणी आर्थिक व्यवहार म्हणू शकतो. आणि हा आर्थिक व्यवहार होत असताना त्या देवाणघेवाणीमध्ये जी बाब आहे त्या बाबीला आपण मूल्य असलेली वस्तू असं म्हणतो, किंवा या ठिकाणी स्वतः प्रत्यक्ष पैसा असेल, वस्तू असेल. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, व्यवहारामध्ये किंवा आर्थिक व्यवहारामध्ये 3 बाबी मोडतात. फक्त जगामध्ये जेवढ्या ट्रान्झॅक्शन होतात किंवा जेवढे आर्थिक व्यवहार होतात त्यामध्ये 3 बाबी आहेत. एक पहिली बाब आहे कॅश. पहिली बाब काय आहे? या ठिकाणी कॅश किंवा रोख. ही पहिली रोख किंवा बाब आहे कॅश. विद्यार्थी मित्रांनो, ही रोख झाल्यानंतर दुसरी बाब आहे वस्तू. दुसरी काय? मूल्य असलेली वस्तू. आणि ही मूल्य असलेली वस्तू झाल्यानंतर तिसरा आयटम आहे आपल्याला सर्व्हिस किंवा सेवा. तिसरी बाब कोणती आहे? सर्व्हिस किंवा सेवा, आणि ती असावी मूल्य असलेली सेवा. त्याला आपण काय म्हणू? मूल्य असलेली सेवा. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही आर्थिक देवाणघेवाणीमध्ये किंवा आर्थिक व्यवहारामध्ये किंवा व्यापारी व्यवहारामध्ये या ठिकाणी 3च बाबी चालतात देवाणघेवाणीमध्ये. एक आहे प्रत्यक्ष पैसा, दुसरा आहे मूल्य असलेली वस्तू, आणि मूल्य असलेली सेवा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सेवा किंवा सर्व्हिस या बाबीचा अर्थ तुम्ही देखील या ठिकाणी समजून घ्या. या ठिकाणी आपण बसने प्रवास करतो, कंडक्टरला आपण तिकीट देतो. हे तिकीट
हे तिकिटावर छापलेल्या किमती एवढं जरी असेल किंवा त्याचं मूल्य जरी ते तिकीट त्या ठिकाणी तुम्ही 20 रुपयाचं तिकीट काढलं तर ते 20 रुपये जे त्या तिकिटावर छापलेले आहेत त्याचं ते मूल्य त्या चिठ्ठीचं किंवा त्या कागदाचं नसून, छापील पेपरचं मूल्य नसून, ते काय आहे, विशिष्ट ठिकाणापासून म्हणजे एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत आपल्या जाण्याचा प्रवासाचं जे अंतर आहे तेवढं अंतर प्रवास करण्याची सेवा किंवा प्रवास घडवण्याचं ते मूल्य आहे. म्हणून या ठिकाणी आपण जर इथून बीड ते गेवराई प्रवास केला आणि त्या ठिकाणी तुम्ही 50 रुपये जर तिकीट काढलं तर हे 50 रुपये हे प्रवासाची सेवा देण्याचं मूल्य आहे. मग प्रवासाची सेवा याचा अर्थ आपण त्या आसनावर त्या बसमध्ये बसून एका गावाहून दुसऱ्या गावाला जातो आणि ही जी सेवा त्यांच्याकडून आपण घेतली त्याचा मोबदला ज्यावेळेस आपण देतो त्या मोबदल्याला आपण सेवा मूल्य असं म्हणतो आणि हे प्रवासाचं सेवा मूल्य आहे. अशा प्रकारच्या जेवढ्या पण सेवा किंवा सर्व्हिस आहेत ज्या या ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्षपणे देवाणघेवाणीमध्ये वस्तुरूपात देता येत नाहीत परंतु त्याला पैसा लागतो, त्याच्याशिवाय ते आपल्याला मिळत नाही. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी टेलिफोनचं बिल किंवा मोबाईलचं रिचार्ज किंवा इलेक्ट्रिसिटीचं बिल किंवा इतर प्रकारच्या सुविधा ज्या आपण अप्रत्यक्षपणे वापरत असतो, रिक्षा भाडे असेल किंवा तुमचं गाडी भाडे असेल, वाहतूक कशाची असेल किंवा त्या ठिकाणी तुम्ही टपाल सेवा आहे. आणखी एक सेवा कोणता मिळता येईल तुम्हाला, टपाल सेवा आहे, विमान सेवा आहे, रेल्वे सेवा आहे, बस प्रवास आहे. याच्यावरून तुम्हाला बऱ्याचशा बाबी लक्षात आल्या असतील की सेवा ह्या मूल्याधिष्ठित किंवा मूल्यावर आधारित असलेल्या सेवा या देखील आर्थिक व्यवहारामध्ये किंवा देवाणघेवाणीमध्ये मोडतात. आणि ह्या देवाणघेवाणीमध्ये एकूण किती बाबी आहेत मग लक्षात ठेवायच्या. प्रत्यक्ष पैसा जो मी तुम्हाला देऊ शकतो की तुम्ही मला देऊ शकता, कोणत्याही कारणाने आपण पैशाची एकमेकासाठी केलेली देवाणघेवाण, तुम्ही महाविद्यालयामध्ये येऊन परीक्षेची फीस जरी भरली तरीसुद्धा ते सुद्धा एक सेवा शुल्क आहे आणि ते सेवा शुल्क त्याच्या बदल्यामध्ये शिक्षण शिकणे किंवा परीक्षेचं कार्य पार पाडणे ही बाब त्यामध्ये असल्यामुळं ही सेवा आणि ती मूल्याधिष्ठित किंवा मूल्याधारित आहे. म्हणून प्रत्येक व्यवहार हा मूल्याधिष्ठित असेल, त्याला पैशाचं मोल असेल तर त्या ठिकाणी त्याला आपण आर्थिक व्यवहार म्हणू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, हे आर्थिक व्यवहार म्हणत असताना किंवा आपण संबोधन करताना आर्थिक व्यवहारामध्ये किती बाबी येतात मग 3 प्रकारच्या बाबी येतात. एक आहे प्रत्यक्ष पैशाची देवाणघेवाण, दुसरी आहे मूल्य असलेली किंवा ज्याला किंमत आहे किंवा पैशामध्ये मोजदाद होते अशा प्रकारची वस्तू आणि त्या वस्तूची पैशाच्या मोबदल्यामध्ये केलेली देवाणघेवाण. आणि तिसरा मुद्दा आहे सर्व्हिस किंवा सेवा, ज्याला मूल्य आहे किंवा किंमत आहे किंवा पैसा मोजावा लागतो, त्याशिवाय त्याची सेवा आपल्याला उपभोगता येत नाही. अशा प्रकारच्या म्हणजे प्रत्यक्ष पैसा, मूल्य असलेल्या वस्तू आणि मूल्य असलेली सेवा या 3 प्रकार जगामध्ये आर्थिक व्यवहारामध्ये येतात. आणि ह्या सर्व बाबी आर्थिक व्यवहारामध्ये घेत असताना आपण काय करू शकतो, त्या ठिकाणी 2 प्रकार या आर्थिक व्यवहाराचे त्यांनी पाडलेले आहेत. त्या आर्थिक व्यवहारामध्ये 2 प्रकार असे आहेत, ते म्हणजे कॅश ट्रान्झॅक्शन किंवा रोख व्यवहार. कॅश ट्रान्झॅक्शन किंवा रोख व्यवहार. विद्यार्थी मित्रांनो, रोखीचे व्यवहार हे प्रत्यक्षपणे पैसा देऊन ताबडतोब त्याची खरेदी विक्री केली जाते, त्या बाबीला आपण रोख व्यवहार म्हणतो. आणि काही व्यवहार उधारीचे असतात, मूल्य असलेल्या वस्तूंची सेवांची या ठिकाणी नक्कीच देवाणघेवाण होते, परंतु ती कशावर होते, क्रेडिट बेसवर होते. याचा अर्थ तुमची जर त्या व्यक्तीकडे, त्या व्यापाऱ्याकडे, त्या दुकानदाराकडे किंवा कुठल्याही व्यवसायाकडे जर तुमची पत किंवा क्रेडिट असेल तर त्या ठिकाणी तो व्यक्ती तुम्हाला ती सेवा किंवा वस्तू उधारीने देऊ शकेल किंवा विशिष्ट कालावधीसाठी किंवा काही मुदतीपर्यंत उधार किंवा क्रेडिटवर दिली जाईल. अशा ट्रान्झॅक्शन देखील तुमच्या आर्थिक व्यवहारामध्ये आहेत. म्हणजे आर्थिक व्यवहारामध्ये 2 प्रकारच्या ट्रान्झॅक्शन्स किंवा व्यवहार येतात. एक आहे रोख व्यवहार आणि दुसरा आहे उधारीचा व्यवहार. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी उधारीने दिलेल्या व्यवहारामध्ये देखील या ठिकाणी काय करावं लागतं, विशिष्ट मुदतीच्या नंतर त्याची वसुली असते. म्हणून ती देखील सर्व वस्तू आणि सेवा या मूल्याधिष्ठित असतात किंवा मूल्यावर आधारित असतात. विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक व्यवहाराचं एक वैशिष्ट्य आहे, या ठिकाणी मुळात आपण व्यवहार किंवा ट्रान्झॅक्शन कशाच्या शिकत आहोत, व्यवहार किंवा ट्रान्झॅक्शन आपण शिकत आहोत व्यापारी दृष्टीने. आपणाला या ठिकाणी बेसिक माहिती लेखाकर्माची
किंवा पुस्तकपालन किंवा लेखाकर्माची घेत असताना आपल्याला महत्त्वाचं काम काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो? ही जे हिशोबशास्त्र आहे याच्यामध्ये सर्व हिशोब हे व्यापारी दृष्टीने आपण पाहणार आहोत. कोणत्या दृष्टीने? व्यापारी दृष्टीने. हा जो व्यापारी दृष्टिकोन आहे विद्यार्थी मित्रांनो, या व्यापारी दृष्टिकोनामध्ये व्यापार किंवा ट्रेड हा मूळ शब्द आहे. मग हा जर व्यापार आहे, हा व्यापार कशावर आधारित आहे? देवाणघेवाणीवर आधारित आहे. आणि हा देवाणघेवाणीवर आधारित असलेला व्यापार या ठिकाणी काय करणं गरजेचं आहे? त्याचं उद्दिष्ट निश्चित असणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, समाजसेवा करणे किंवा लोकहिताचं किंवा लोककल्याणार्थ या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा व्यापारी या ठिकाणी स्वतःचा व्यापार किंवा उद्योगधंदा टाकत नाही किंवा तो चालू करत नाही. त्याचा महत्त्वाचा आणि अंतिम उद्दिष्ट त्याचं काय असतं? पहिलं आणि अंतिम उद्दिष्ट आहे त्या व्यापारामधून नफा कमवणे किंवा आपल्या भांडवलाची वृद्धी करणे. विद्यार्थी मित्रांनो, ही भांडवल वृद्धी किंवा नफा मिळवण्याची जी इच्छाशक्ती आहे तीच या व्यापाराला किंवा व्यापारी वर्गाला जन्म देते. आणि हे व्यापारी या ठिकाणी रस्त्यावरती किंवा मार्केटमध्ये बाजारपेठेमध्ये येऊन मालाची किंवा सेवांची काय करतात? देवाणघेवाण किंवा व्यवहार करतात. मग हे व्यवहार करत असताना विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाचं उद्दिष्ट किंवा ध्येयपूर्ती काय आहे? नफा मिळवणे किंवा आपल्या गुंतवलेल्या भांडवलामध्ये वाढ करणे. विद्यार्थी मित्रांनो, भांडवल हा शब्द जो आहे तो देखील काय आहे? या ठिकाणी भांडवल हा शब्द मूल्य असलेल्या वस्तू किंवा प्रत्यक्ष रोख पैसा या सर्व बाबी एकत्रित करून म्हणजे वस्तू आणि पैसा एकत्रित करून ज्या व्यापाराला आपण सुरुवात करतो किंवा प्राथमिक अवस्थेत सुरुवातीला जे गुंतवलेली रक्कम असेल ती गुंतवताना वस्तूमध्ये किंवा रोख पैशामध्ये आणि मालामध्ये ज्यावेळेस आपण पैसा गुंतवतो त्या सर्व बाबी मिळून जो आपल्याला गुंतलेला पैसा आहे त्या सर्व बाबीला आपण भांडवल किंवा कॅपिटल असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? भांडवल किंवा कॅपिटल. आणि हे जे भांडवल किंवा कॅपिटल आहे हे भांडवल किंवा कॅपिटल या ठिकाणी उभं करण्यासाठी विविध माध्यमं आपण वापरतो. विद्यार्थी मित्रांनो, काही व्यापारी स्वतःच्या जवळचा पैसा सुरुवातीला घालतात, काही जण स्वतःचा पैसा अधिक कर्जाऊ पैसा विविध वित्तीय संस्था किंवा त्या उपलब्ध जे कर्ज पुरवठा करणाऱ्या आहेत किंवा भांडवल पुरवठा करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांच्याकडून देखील विविध माध्यमातून भांडवल उभारणी करून या ठिकाणी व्यापार किंवा व्यवसायाची निर्मिती केली जाते आणि त्यामध्ये व्यवहार केले जातात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिल्या आर्थिक व्यवहाराच्या शब्दामध्ये आपण किती शब्द पाहिले? प्रत्यक्ष 2 बीट पाहिले त्याचे. एक आहे स्वरूप आर्थिक व्यवहाराचं काय होतं? एक रोख व्यवहार आणि दुसरा उधारीचा व्यवहार. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी व्यापारामध्ये आणखी काही बाबी येतात किंवा या आपल्या लेखाकर्माच्या विषयामध्ये आणखी काही शब्दांची आपल्याला गरज आहे. त्यामुळं ज्या कन्सेप्ट किंवा बेसिक वर्डिंग आहे ती आपण आज त्याची एक एक टप्प्याटप्प्याने उकल करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जसे आपण आर्थिक व्यवहार पाहिले तसेच आणखी कशाचे व्यवहार आहेत? अनार्थिक व्यवहार. याचा अर्थ अनार्थिक व्यवहाराचा अर्थ काय होतो? ज्याला पैशाचं मूल्य किंवा त्याची देवाणघेवाण या ठिकाणी अनार्थिक स्वरूपाची आहे. म्हणजे या ठिकाणी नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे त्या ठिकाणी भांडवल गुंतलेलं नाही अशा प्रकारच्या जे व्यवहार आहेत त्याला आपण अनार्थिक व्यवहार असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, एक बाब आहे त्यामध्ये अनार्थिक व्यवहारामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे? एक बीट आहे उचल किंवा आहरण. त्या नावावर तुम्हाला बाब लक्षात येईल. उचल किंवा आहरण. विद्यार्थी मित्रांनो, उचल किंवा आहरण याला इंग्लिशमध्ये ड्रॉइंग्स असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय होतं? व्यापारी व्यापार करतो, त्याचा हेतू मुख्य काय असतो? भांडवल वृद्धी किंवा नफा मिळवणे. मग भांडवल वृद्धी करणे म्हणजे वाढ करणे किंवा या ठिकाणी नफा मिळवणे हे जे अंतिम ध्येय साध्य करत असताना तो काय करतो? दररोजच्या दररोज त्या व्यापारामध्ये किंवा व्यवसायामध्ये परिश्रम करत असतो. हे सर्व परिश्रम पार पाडत असताना त्यातून पैसा कमवत असताना तो स्वतःच्या वैयक्तिक गरजा किंवा कौटुंबिक आणि घरगुती गरजा देखील याच व्यापारातून भागवण्याचा प्रयत्न करतो. मग अशा प्रसंगी त्यांनी स्वतःच्या खाजगी खर्चासाठी व्यवसायातून नेलेल्या वस्तू असतील, माल असेल किंवा रोख पैसा असेल या सगळ्या बाबीला जे त्यांनी स्वतःच्या खाजगी खर्चासाठी नेलेला आहे व्यापारातून त्या सर्व बाबीला आपण उचल किंवा
आहरण असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? उचल किंवा आहरण म्हणतो. त्याला इंग्लिशमध्ये ड्रॉइंग्ज असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, हा शब्द तुम्हाला समजला असेल. उचल हा शब्द तुम्ही नेहमीसाठी ऐकलेला आहे आणि तो म्हणजे शक्यतो आपल्याकडं प्रचलित असलेला शब्द. काही लोक पगारी नोकरी म्हणून ज्या ठिकाणी काम करतात त्या मालकाकडून किंवा त्या व्यापाऱ्याकडून त्याच्या पगारातून काही रक्कम महिना भरण्याच्या अगोदरच उचलून आणतात किंवा ॲडव्हान्स घेतात. त्यालाच आपण उचल असं म्हणतो आणि हाही प्रकार त्याच्यातलाच पैकी आहे. मग ही उचल या ठिकाणी व्यापारामध्ये मात्र वेगळा अर्थ आहे. त्याचं कारण या ठिकाणी आपण हिशोब कोणाचे लिहिणार आहोत. या ठिकाणी जे हिशोब किंवा लेखाकर्माचं काम आपण करणार आहोत ते हिशोब लिहिण्याचं काम करणार आहोत. व्यापाऱ्यांचं, उद्योजकांचं, व्यावसायिकांचं आणि त्यांच्या व्यवसायाच्या नावाने ज्यावेळेस आपण हिशोब लिहू त्यावेळेस त्या व्यवसायाच्या मालकाने स्वतःसाठी केलेल्या वस्तूंची किंवा रोख रकमेची जी उचल आहे ती उचल किंवा आहरण या ठिकाणी पैशाच्या रूपामध्ये आपल्याला त्याचं आकडेवारीच्या स्वरूपात लिहावं लागेल किंवा त्याच्या नोंदी कराव्या लागतील आणि त्या नोंदीच्या दृष्टीने या ठिकाणी उचल किंवा आहरण या शब्दाचा अर्थ तुम्ही समजून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा शब्द यांनी या ठिकाणी आणखी एक दिलेला आहे. तो म्हणजे काय आहे? भांडवल किंवा पुंजी. भांडवल किंवा पुंजी या शब्दाचा आणखी एक अर्थ इंग्लिशमध्ये आहे. तो म्हणजे कॅपिटल. कोणता शब्द आहे? कॅपिटल. विद्यार्थी मित्रांनो, हे जे कॅपिटल किंवा भांडवल आहे हे भांडवल आत्ताच मी तुम्हाला चर्चा केली. म्हणजे भांडवल या शब्दाचा असा अर्थ होतो तो म्हणजे उद्योजकाने, व्यावसायिकाने किंवा व्यापाऱ्याने स्वतःचा व्यवसाय निर्माण करत असताना गुंतवलेला जो पैसा आहे तो पैसा वस्तुरूपात, मालाच्या रूपात, मालमत्तेच्या स्वरूपात किंवा कुठल्याही स्थिर संपत्तीच्या रूपामध्ये जर व्यापारामध्ये आणला असेल तर त्या सर्व बाबी मिळून या ठिकाणी भांडवल या शब्दाची निर्मिती होते. त्याला इंग्लिशमध्ये कॅपिटल किंवा पुंजी आपण म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, भांडवल या शब्दाची पुढं सूत्ररूपाने त्याने दिलेलं आहे. ते म्हणजे भांडवल बरोबर एकूण संपत्ती वजा एकूण देयता. तर ही जी संपत्ती आहे ती एकूण मालमत्ता किंवा संपत्तीला आपण काय म्हणू शकतो? संपूर्ण दुकानाच्या किमतीसहित किंवा त्यातल्या आतमध्ये असलेल्या सर्व मालासहित एकूण प्रॉपर्टी किंवा मालमत्तेची मोजदाद होईल आणि त्यातून आपल्या व्यवसायाचं जे देणं असेल त्याला आपण देयता म्हणतो. देणं जे असेल त्याला काय म्हणतो आपण? देयता. या सगळ्या बाबीला आपण काय करायचं आहे? भांडवल म्हणून देखील संबोधता येईल. विद्यार्थी मित्रांनो, व्यापारामध्ये आणखी काही शब्दांची निर्मिती आहे आणि ती उत्पत्ती झालेली आहे. त्यामध्ये एक महत्त्वाचा शब्द आहे, 4 नंबर दाखवला आहे तर त्यांनी. तो म्हणजे संपत्ती किंवा मालमत्ता. तो म्हणजे काय आहे? संपत्ती किंवा मालमत्ता. ही जी संपत्ती किंवा मालमत्ता आहे त्याला इंग्लिशमध्ये असेट्स असं म्हणतात. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? असेट्स असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, ही जी संपत्ती किंवा मालमत्ता आहे किंवा असेट्स आहेत त्याला आपण व्यवसायात उपयोगात आणली जाणारी सर्व साधन सामग्री म्हणजेच या व्यवसायाची काय मालमत्ता आहे. याचा सरळ सोपा काय अर्थ आहे? व्यवसायात उपयोगात आणली जाणारी सर्व मालमत्ता किंवा संपत्ती जी आहे त्यालाच आपण या ठिकाणी संपत्ती किंवा मालमत्ता असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये 2 प्रकार आहेत. त्यामध्ये किती प्रकार आहेत? 2 प्रकार आहेत. एक आहे दृश्य संपत्ती आणि दुसरी आहे अदृश्य संपत्ती. दृश्य संपत्तीमध्ये काय असतं विद्यार्थी मित्रांनो? या ठिकाणी दृश्य संपत्तीमध्ये तुमच्याकडं फर्निचर आणलेलं आहे, इमारत बांधकाम केलेलं आहे किंवा यंत्रसामग्री आहे किंवा या ठिकाणी जी डोळ्याने दिसणारी जी साहित्य साधनं दुकानामध्ये सर्व आहेत त्याला सर्वांना आपण काय म्हणू शकतो? दृश्य संपत्ती. टेबल खुर्ची सहित किंवा जो माल आहे त्या सगळ्या बाबी दृश्य आहेत. आणि अदृश्य संपत्तीचा असा अर्थ आहे ती म्हणजे संपत्ती आहे परंतु ती दिसत नाही, त्याला अमूर्त रूप ज्याला आपण म्हणतो. तर अशा प्रकारच्या इंटँजिबल असेट्स देखील व्यापारामध्ये असतात आणि त्या बाबीला आपण अदृश्य संपत्ती किंवा इंटँजिबल असेट्स म्हणतो. त्याचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे ख्याती किंवा गुडविल. विद्यार्थी मित्रांनो, एखादं नावलौकिक कमवलेलं दुकान असेल, त्याचा ब्रँड जर चालत असेल तर तो काय करतो? स्वतःच्या ब्रँडवर काही रुपये त्या ठिकाणी ठेवतो. एखाद्या दुकानाची ख्याती समजा 5 लाख रुपये. किती रुपये? 5 लाख आहे. तर ही 5 लाख रुपये ही त्याची अदृश्य संपत्ती आहे. म्हणून ख्याती, एकस्वाधिकार अशा गोष्टीला त्यांच्या ताळेबंदामध्ये स्थान असतं आणि त्या ठिकाणी त्याच्यावर रुपये या ठिकाणी मांडलेले असतात. अशा प्रकारच्या अदृश्य स्वरूपाच्या ख्याती किंवा गुडविल म्हणजे त्याचा नावलौकिक या शब्दाचा अर्थ आहे. विद्यार्थी मित्रांनो, नावलौकिक कसा दिसतो म्हणल्यानंतर तुम्हाला दिसेल का? नाही. म्हणून त्याला दृश्य संपत्ती म्हणायचं. आणि दृश्य संपत्ती कशाला म्हणायचं?
या ठिकाणी फर्निचर दिसतं, इमारत दिसतं, यंत्रसामग्री दिसते, टेबल खुर्ची दिसते किंवा अजून कपाट दिसतात, तुमचा माल दिसतो, वस्तू दिसते, कॉम्प्युटर किंवा संगणक दिसतं. या सगळ्या बाबी कशा आहेत? दृश्य स्वरूपाच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलेलं आहे? आर्थिक व्यवहाराची देवाणघेवाण आणि या आपल्या वाणिज्यामध्ये किंवा लेखांकनाच्या दृष्टीने अति महत्त्वाचे असलेले जे शब्द आहेत किंवा कन्सेप्ट आहेत त्या समजून घेताना आपण संपत्ती किंवा मालमत्ता या शब्दापर्यंत आज पोहोचलो. त्यामध्ये 2 प्रकार पाहिले आपण, दृश्य आणि अदृश्य संपत्ती. पुढील भाग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. हा भाग तुम्ही संपूर्णपणे वाचन करा, व्हिडिओ पुन्हा ऐका. काळजी घ्या, घरातच राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.